वेलकम बॅक टू माय चॅनल। मी आज इथे तुम्हाला टेस्टी काकडीचे मी इथे थालीपीठ बनवून दाखवणार आहे। त्यासाठी मी इथे 2 काकडी घेतली, स्वच्छ धुवून इथे किसून घ्यायची अशा प्रकारे। नंतर त्यामध्ये मी इथे गव्हाचं कणिक, बेसन, हळद, लाल तिखट, मीठ, तीळ टाकून घेतले, ओवा आणि जिरे। नंतर लसूण टाकून घ्यायचा, भरपूर अशी कोथिंबीर मी इथे टाकून घेतलेली आहे। नंतर त्यामध्ये तेल टाकून घ्यायचं 2 चम्मच आणि अशा प्रकारे छान मळून घ्यायचं। कधीही वरतून पाणी ॲड करायचं नाही, कारण काकडीमध्येच भरपूर पाणी सुटलेलं असते, त्यामुळे काकडीच्या त्या पाण्यामध्येच आपण इथे मी कणिक मळून घेतली। नंतर 10 मिनिटे मी मुरण्यासाठी ठेवून देते। तोपर्यंत मी इथे टोमॅटोची चटणी बनवली आहे। मी अगोदरच आपल्या या क्लिपमध्ये व्हिडिओ सेंड केलेला आहे। अशा प्रकारे छान आपली इथे कणिक मुरलेलं आहे। तर मी आता थालीपीठ बनवायला घेते। त्यासाठी मी एक रुमाल घेतला, छान अशा प्रकारे पातळ पातळ छान लाटून घेते। अशा प्रकारे हातानंच थापून घ्यायचे। एक 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 करत मी छान इथं सर्व थालीपीठ बनवून घेतले। अशा प्रकारे तव्यावर टाकून घ्यायचे आणि थोडं तेल वरून लावायचं, त्यामुळे चिटकत नाहीत। खरपूस असे मी सर्व इथे थालीपीठ बनवून घेतले। तुम्ही अशा प्रकारे थालीपीठ नक्की ट्राय करा। अशाच प्रकारे आपण या काकडीच्या ऐवजी पालकचे, मेथीचे अशा प्रकारे वेगवेगळे बनवू शकतो। कांद्याचे पण छान एकदम क्रिस्पी लागतात। मी इथे सर्व असे थालीपीठ बनवून घेते। काकडीमध्ये भरपूर गुणधर्म असतात, तुम्ही त्यामुळे उन्हाळ्यामध्ये तर खायला एकदम चांगले। तुम्ही नक्की ट्राय करा। माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। पहा, अशा प्रकारे इथे मी सर्व थालीपीठ बनवून घेतले। आता मी इथे ताटाची छान मांडणी करून घेते। दही घेतलेलं आहे मी। नंतर त्यामध्ये इथे थालीपीठ, काकडी, गाजर आणि सोबत मी कैरीचं लोणचं बनवलं होतं, ते सर्व घेऊन अशा प्रकारे छान ताटाची मांडणी केली। भेटूयात पुन्हा असेच एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत बाय।